सर्वप्रथम विहिरीची पूजा केली जाते. त्यानंतर या गौरी पूजनाच्या निमित्ताने वाडीतील सर्व स्त्रिया एकत्र येऊन पूजा करतात. कोकणात गौरीचा मांड घरापर्यंत आणण्याची प्रथा आहे. माझ्या हातात रवळी आणि पूजेचा तांब्या आहे आणि हे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन याचा आनंद लुटत आहेत. ही आमची खूप जुनी अशी विहीर. अशा प्रकारे विविध झाडांची मुळे घेऊन विहिरीच्या कडाला ठेवून त्यांची पूजा केली जाते. या मुळांमध्ये तेरडा, हळदी, आगाडा, तुळस, लाल माठ अशा प्रकारे विविध प्रकारची 5 मुळे काढून त्यांना स्वच्छ धुतले जाते. हे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे घंटी वाजवत वाजवत ही गवर घरापर्यंत आणली जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का, 5 प्रकारचे दगड गोळा करून ते तांब्यात ठेवले जातात आणि त्यामध्ये ही 5 प्रकारची मुळं त्यामध्ये ठेवली जातात. आणि एक गोष्ट, तोंडात पाणी ठेवून ती गवर रवळीत घेऊन घरापर्यंत आणली जाते. आणि हळदीच्या पाण्याने असा अशा प्रकारे पाण्याचा हात लावून ती गवर आत आणली जाते. आणि अशा प्रकारे ही गवर घरी आणून तिचे प्रतिष्ठापन केले जाते. सोबतच गौरी मातेची एक मूर्ती बसवलेली असते. धन्यवाद.